नमस्कार मित्रांनो, मी मनोज पाडेकर आपलं स्वागत करतो आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण जाणार आहोत भेरसे माती बंदर येथे बैलगाडी शर्यत बघायला। भेरसे माती बंदर हे सगळ्या बैलगाडी शौकीनांचा एक आवडतं मैदान आहे आणि आज खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत तिथे। तर थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचणार आहोत आणि व्हिडिओ पूर्ण बघा। ही व्हिडिओसुद्धा संपूर्ण शर्यत असणार आहे, झेंड्यावरची व्हिडिओसुद्धा बघायला मिळणार आहे। आणि आपण बंदरात पोहोचलेलो आहोत। सुरुवातीला सुनील टोपले भेटलेले आहेत। या वर्षाची पहिली शर्यत बघायला आलात काय? लांबच राहा, जास्त जवळ जाऊ नको। ही बघा आमच्या गावातली गाडी आहे चैतूची, हानाची नाही। आता कोण येते घरची? आता कोण जाणार आहे? किती वेळ गटात आहे चैतू गाडी? दुसरी गटात आहे। आज पहिलीच शर्यत आहे ना? जोडाचीच पहिली शर्यत आहे। ऑल द बेस्ट। थँक्यू। बैलांचे नाव सांग। हा बारक्या तो राजा, बारक्या आणि राजा। शौकीन एक नंबर रुद्र, काय बोलतस? कधी आलास? आता झालो। गाडी आहे का नाही? नाही मित्रांनो, रुपेश शिंदे उसर नवीनच जोड केलेला आहे बघा। खूप छान बैल आहेत। नाव सांग बैलांची। हा बाजी आणि मथुर। बाजी आणि मथुर कितवी शर्यत आहे यांची? तिसरी शर्यत आहे। गुलाल भेटला का यावर्षी? नाही। या शर्यत तुला नक्की गुलाल भेटेल। कितव्या गटात आहे गाडी? पाचव्या गटात। मित्रांनो, आपला रोहित आहे मित्र, रोहितची आज गाडी आहे। कितव्या गटात आहे? पहिल्या गटात आहे। काय नाव बैलांची? त्याचं नाव राजा, त्याचं नाव चमेली। राजा आणि चमेली। तर तुला शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, ही सुद्धा आमच्या गावातली गाडी आहे, सुयोग सुदाम ठाकूर यांची। या वर्षात 2 वेळा गुलाल भेटलाय ना? एक वेळा गुलाल भेटला आणि आज सुद्धा शर्यतीसाठी शुभेच्छा। कितव्या गटात आहे गाडी? तिसऱ्या गटात आहे। बैलांचे नाव सांग। पाखऱ्या आणि पिंट्या। आणि हा बघा, हा कैवल, हा काय ना गाडीचा मालक, काव्य गाडी मालक। ऑल द बेस्ट। गाडीचा मालक हो। मित्रांनो, ही गाडी आहे दीपेश भगत बामणगाव यांची। आतापर्यंत 3 शर्यती झाल्यात आणि 2 वेळा गुलाल भेटलाय, तो पण क्वार्टर फायनल मध्ये ना। आणि आज कुठल्या गटात आहे? आज पण क्वार्टरलाच आहे। तर तुला शर्यतीसाठी शुभेच्छा। आणि बैलांची नाव काय आहेत? हरण्या आणि चंद्र्या। हा चंद्र्या आणि हा हरण्या। छान हो। आमच्या गावातील एक बैलगाडी शौकीन परेश, आणि आज काय थेट भिवंडीवरून गाड्या बघण्यासाठी भिवंडीवरून आलेला आहे। तू कुठून आलास? मित्रांनो, ही पण आमच्याच गावातली गाडी आहे। दादा अन्वी अनिल ठाणगे यांची। नवीनच जोड केलेला आहे। शक्यतो गाडी आपली फायनलला असते, आता ही सुद्धा असते, नवीन जोडी आहे। हळूहळू फायनल पर्यंत पोहोचतो। आज पहिली शर्यत आहे का? पहिली शर्यत। अच्छा। आणि 9व्या गटात गाडी आहे। तर तुला ऑल द बेस्ट शर्यतीसाठी पहिली शर्यत आहे। थँक्यू। गुलाल मिळू दे। बैलांची नावं सांग ना। त्याचं नाव बबल्या, त्याचं नाव बबड्या। बबल्या आणि बाबड्या। थँक्यू। मित्रांनो, आज आपल्याला बघा कोण भेटलेले आहेत, ओळख करून द्यायची गरज नाही आहे। आणि हा तुमचा जोड आहे दादा? हो। नाव काय बैलांची? तेजा आणि बाबू। तेजा आणि बाबू। आज कितवी शर्यत आहे बैलांची? पहिलीच शर्यत आहे का? कितव्या गटात आहे आज? 6व्या गटात आहे। तर ऑल द बेस्ट। धन्यवाद। आणि नाव माहीत असं सांगतो, ह्या रमाकांत शिंदे, ज्यांनी खूप साऱ्या सॉरी चंदू शिंदे आहेत, ज्यांनी खूप साऱ्या फायनलचे मारून दिलेले आहेत खूप गाडीवानांना। तर आज सुद्धा तुमची गाडी नंबरला येईल अशी आशा करतो। धन्यवाद। मित्रांनो, ही जी बैलजोडी बघता ही नथुराम पावशे सुरईवरून आलेले आहेत। दादा कितवी शर्यत आहे या वर्षातली? 7वी। आणि किती वेळा गुलाल भेटलाय? 6 वेळा गुलाल भेटलाय। म्हणजे प्रत्येक शर्यतीमध्ये आपण गुलाल आहात आणि आज सुद्धा गुलाल मिळेल अशी अपेक्षा करतो। तुम्हाला ऑल द बेस्ट देतो। बैलांची नावं सांग बाबा। सांग, तू सांग। युवा आणि वीरू। काय? युवा आणि वीरू। युवा आणि वीरू। युवा कुठला आहे तुला? हा युवा आणि हा वीरू। ऑल द बेस्ट तुम्हाला। थँक्यू। आवाज का असायचा? मान करायचं म्हणजे थोडी मनोकर बरोबर चालू आहे ना? त्याला मंडळी फोडायचा।
तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत मंजुल पाटील ज्यांची गाडी फायनल मध्ये पहिली बसलेली आहे. प्रथमतः अभिनंदन. धन्यवाद दादा. तर कसं वाटतं आज तुला मिनिटांमध्ये पण बसली आज असं वाटतंय ना? आज म्हणजे एक बघायला गेलो तर काल रात्री थोडा प्रॉब्लेम झालेला, गाडी घेतात की नाही येत. पण आज म्हणजे मला खरं म्हणजे दाखवायचं होतं की बैलांना रात्रीच बोललो मी काय पण करा पण आज फायनल मारायचीच आहे आपल्याला. आज आपल्या म्हणजे दोन्ही बैलांनी आज नाव रोशन केलं, म्हणजे ते नेहमीच करतात. आणि म्हटलं तर हे बंदर या बैलांसाठी खूपच लकी ठरलेलं आहे, कारण 3 वर्षापूर्वी एक शर्यत झालेली, एका चाकावर गाडी झेंड्यावरून आलेली. सलग 4 वेळा फायनल मध्ये, एकदा पहिली विना चाक तुटून, एकदा दांडी तुटून 2 नंबर आली, एकदा टिया आणि एकदा एसन गुतून पण 3 नंबर आलेली याच बंदरात. आणि आज अंतरात पहिली आली गाडी. खूप खूप अभिनंदन. आज म्हणजे मध्येच तुमचा थोडा बॅड पॅच चालू होता, तर तो वेळ कसा तुझ्यासाठी होता सांगू शकशील का? तो वेळ बघायला गेलो तर मी खूप सहन केलं. म्हणजे कोण झेंड्यावरनच प्रॉब्लेम करतोय, कोण ते आत्ता पण चालू आहे तसंच चालू, पण मी स्वतः खंबीर राहिलो. माझ्या बरोबर पार्थ असेल, भूषण, सुशांत दादा, राज आणि बाकी सर्व आपले खारेपाडामधली सर्व माणसं सहकार्य करतात. त्याच्यामुळे आज आम्ही बंदरात गाडी येऊ. आणि पुन्हा एकदा आपण त्याच फॉर्म मध्ये परत आलेला आहात, त्याच फॉर्म मध्ये परत आलेला आहात, कारण मागच्या वेळी सुद्धा नंबर मिळालेला आहे तुम्हाला. गट बाद केला पण पब्लिकने बघितलं गट म्हणजे फायनल कोणी मारली. नक्कीच काय एवढं हे नाही, पण गाडी पळाली एवढंच अभिमान. आणि काय सांगेल, बैल जे 2 वर्षापूर्वी पळत होते त्या स्पीडला आता पळायला लागलेत का? ते दरवर्षी त्याच स्पीडने पडतात. आता गेल्या वर्षी पण बघायला गेलो तर सलग 15च्या 5 फायनल मारल्या. बरोबर. त्यानंतर थोडा खूपच बॅड, म्हणजे जाईल त्या म्हणतात काहीतरी काय नाही काय. आम्ही बघितलेलं आहे, ते समोर होतो. परत ड्रायव्हरचा प्रॉब्लेम झाला. परत आता तसं बघायला गेलो तर या वर्षी प्रणय दादा आपला म्हणजे प्रणित हिंदलेकर, त्यानंतर आता राजन काका यांनी आम्हाला खूप साथ केली आणि यापुढे पण ते साथ करतील. नक्कीच अभिनंदन. आणि तुझ्या बोलण्यातून दिसतंय की तू खूप भावुक झालेला आजचा फायनल बघून. एक आनंद अश्रू येत आहेत तुझे. अभिनंदन आणि पुढील शेडसाठी खूप शुभेच्छा. आणि बैलांची तर काय ओळख करून द्यायची गरजच नाहीये. अभिनंदन. धन्यवाद. तर मित्रांनो, ही गाडी आहे पप्पूदादा गुंजाल यांची, फायनल मध्ये दुसरी बसलेली आहे. आणि लवेश गाडी हाकलते आणि फायनलची गाडी सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आणलेली आहे. तर अभिनंदन सगळ्यांचं. प्रथमतः बैलांची नावं सांगितलं. बाबू आणि सोन्या. या वर्षातील कदाचित 3रा असेल ना नंबर. तर काय सांगाल, कंटिन्यू गाडी गुलालात आहे, बैलांची मेहनत फळायला येते. केदार दादा अभिनंदन. कायम गुलाब राहणार आहे गाडी. आणि इकडे दादाची गाडी कुठे आहे? दादाची गाडी पण 2 गाड्या बसलेल्या आहेत. कुठे आहे गाडी? तर सगळ्यांना अभिनंदन. गाडी कंटिन्यू गुलालात आहे. काय सांगशील? अभिनंदन. काय सांगशील, गाडी कंटिन्यू गुलालात, हे वर्ष गोल्डन इयर ठरते तुमच्यासाठी. तर आपलं नाव काय? तर बैलांचं सगळं तुम्ही करता का? मग तुमची मेहनत फळायला येते यावर्षी, काय कसं वाटतंय? मेहनत तुमची फळायला येते, कंटिन्यू गुलाला जात, कसं वाटतंय? अरे प्रतीक दादा. तर सगळ्यांना शुभेच्छा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. अभिनंदन. आणि आहेत मालक. आपलं वय किती आहे? 76 वर्ष वय आहे बघा, तरी बंदरात आलेले आहेत. अभिनंदन. आणि असेच गुलालात राहा कायम. भाऊला एकदा नाद एकच. गाडी आहे सतेज दादा ठाकूर महालुंगे यांची. दुसरा जो फायनल होता त्याच्यामध्ये पहिली बसलेली आहे. तर प्रथमतः अभिनंदन दादा. मुरुड तालुक्यातून येऊन आज तुम्हाला इकडे पहिला क्रमांक मिळाला, कसं वाटतं आज? खूप आनंद होतोय. पहिल्या दिवशी पण आपली गाडी आलेली वळवली बंदरात. हा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. त्या दिवशी बरोबर, वाढदिवसाचं गिफ्ट दिलं बैलांनी तुला. आज देखील सुंदर गाडी धावली. जसं सगळ्या गाड्यांच्या धावण्याचं एखाद्या माणसाचं स्वप्न असतं. नंबरला तर भरपूर वेळा माझी गाडी आली, पण आज खूप चांगला गाडी फायनल मध्ये फायनल होती. फायनल मध्ये ती पण अंतरात आली. खूप आनंद झाला. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा.
सुरुवात केलो. नाव काय? गाव गाव हा नाव. किती वेळ गाठात होती गाडी आज? आपली 12 गटामध्येच गाडी होती. किती बसली? आज आपली दुसरी बसली. तावडच फरक पडला आपला. अच्छा, बैलांची नाव काय आहेत? बाबू आणि राजा. बाबू आणि राजा. वर्षातील किती शर्यत आहे? वर्षातला आज आपला दुसरा गुलाल पडला. दुसरा गुलाल पडला. कोण बैलांचे सगळं पालन पोषण कोण करतात? धुणं चोरणं सगळं आपलं कुटुंब पूर्ण करतो. अच्छा, हे आपले मोठे बंधू आहेत का? हा, हे माझा मोठा भाऊ. हे सगळं आपलं कुटुंब आहे पूर्ण. मित्रमंडळी सगळं तिकडे. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, ही गाडी आहे. दादा नाव काय म्हणणार? युवराज मिनमिने नावावर आहे. हा, युवराज मिनमिने. आणि आपलं नाव? नथुराम पावशे. नथुराम पावशे. 16व्या गटामध्ये होती बघा गाडी. छोटी बैल आहेत आणि 16व्या गटामध्ये मोठ्या गटात नंबर मिळाला. कसं वाटतं आज? आज चांगला वाटली नाही गाडी धावल एवढी मला, कारण 16 ग्रुपला गाडी होती. गाडी धावते आपलं आधी बोलणं झालेलं शर्यतीच्या आधी. काय वाटलं नाही 6व्या का 7व्या ग्रुपला गाडी धावणारी, 16 ग्रुपला धावल गाडी. आणि खूप छान धावलेली आहे. तर अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. चल, हे संदीप पाटील ढवर यांची फायनलमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि गाडी कंटिन्यू गुलालात आहे 2024 मध्ये ना. मागच्या वेळी प्रथम आलेली, आता दुसरी आलेली आहे. आणि आपले ड्रायव्हर आहेत प्रितेश. अभिनंदन. काय सांगशील, बैल आज मनासारखे धावले का? खूपच धावले आज. कितवा फिरलास? दुसरा टर्न केलेला आणि कंटिन्यू दुसराच राहिलास. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. आणि हे सगळे आहेत, हे मालक आहेत ना? सगळेच मालक आहेत बैलांचे. तर अभिनंदन. थँक्यू. मित्रांनो, ही बघा आमच्या गावातली गाडी आहे. आज सुरुवात केली बैलांची. पहिलीच होती शर्यत. चैतू वाडेकर आणि त्यांचे बंधू आदेश वाडेकर. पहिली शर्यत आणि गुलाल भेटला. कसं वाटतंय चैतू? आज छान वाटतंय. पहिलाच शर्यत आहे आणि पहिलाच नंबर भेटला. या कितवा आज टर्न घेतलेला? दुसरा टर्न घेतला. दुसरा टर्न घेऊन कंटिन्यू दुसराच राहिलास का? नाही, पहिली आली. अरे सॉरी, पहिली आली ना. पहिली आलेली आहे. तर कुठला बैल आज तुला मनासारखा धावला सांगू शकतो? राजा. राजा मनासारखा धावला का? त्याच्यावर अजून मेहनत करावी लागेल. तर नक्कीच पुढच्या शर्यतीत अजून वरच्या गटामध्ये जाशील आणि असाच गुलालात राहा. अभिनंदन. थांबा. तर ही गाडी 18व्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे ना. मालक तूच ना? नाव? पंकज विनोद. पंकज रातवडकर. तुला ओळखतातच सगळे समज. काय सांगशील, बैल कसे धावले आज? बैल चांगले धावले. 2024 मधला कितवा नंबर आहे? पहिलाच. पहिलीच हाकलली का? 2-3 वेळा हाकलली. 3 वेळा पहिली लागली. अच्छा, म्हणजे 2024 मध्ये 3 वेळा नंबर भेटलाय. आणि म्हणजे तुझ्यासाठी गोल्डन इयर झाले. अभिनंदन. एकदा बैलांची नावं सांगा मला. हरण्या आणि सुंदर. हरण्या आणि सुंदर. हा जोड कधी केला? गेल्या वर्षीच केलेला. अच्छा. कर्नाटकी आहे हरण्या. हा, आपल्याकडलाच आहे. मुरुड तालुक्यातून येऊन यांना पहिला क्रमांक भेटला, तर आनंद खूप झाला असेल. तर पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. एकदा बोला, नाद एकच. थँक्यू. ही पण एक मुरुडची गाडी आहे. हे आहेत गाडी मालक. नाव सांगा. प्रथमेश रातवडकर. कितव्या गटात होती गाडी? 21व्या गटात पहिली आली का? अभिनंदन. बैलांची नावं सांगा ना. हरण्या आणि टोक्या. हरण्या आणि टोक्या. कितवी शर्यत होती ही 2024 मधली? 4-5 शर्यती केली. आणि कितवा गुलाल? गुलाल 4-5 वेळा झालं, पण पहिले 2 नंबर 3 नंबर असे. आणि आज पहिला, म्हणजे कंटिन्यू गुलालातच आहे. आता अभिनंदन. ओके, थँक्यू. आणि पुढील शर्यतीसाठी सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या सोबत आहे विराज भगत. आणि आज डबल धमाका झालेला आहे. दोन्ही फायनलमध्ये दोन्ही गाड्यांना तृतीय क्रमांक मिळाला. तर अभिनंदन. थँक्यू दादा. आणि दादा नको बोल रे, माझा क्लासमेट आहे तू. आणि 2024 मधला पहिलाच गुलाल आहे का? हो, पहिलाच गुलाल. अच्छा, म्हणजे शर्यत गाडी धावलेली, पण गट बाद झाल्यामुळं आपण म्हणजे ऑफिशियली आपल्याला गुलाल नंबर नाही मिळाला. आज ऑफिशियली 3-3 नंबर भेटले दोन्ही. अच्छा, म्हणजे चांगली सुरुवात झालेली आहे. माती बंदरची पण सुरुवात चांगली झालेली आहे आणि किनारीची पण चांगली झाली. सुरुवात चालू आहे. अभिनंदन. आणि असंच आपण गुलालात राहा. आपण असेच इंटरव्ह्यू करत राहू. थँक्यू. तर मित्रांनो, हे बघा रोहन पाटील वडाव सेमीफायनल मध्ये पहिली बसली ना. पहिली बसली. अभिनंदन तुमचं. नाव का? बैलांची नाव आहेत बैजा आणि रुद्र. बैजा आणि रुद्र. या वर्षातील दुसरा नंबर असेल ना. माजने बंदरात आणि आज कंटिन्यू गुलालात आहे गाडी. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, आजची आपली भेरसे
मातीबंदरची बैलगाडी शर्यत झालेली आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्याकडून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.